नमस्कार. इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते. बघूयाच्या ठळक घडामोडी. रावेर येथे हनुमान जयंती सर्वत्र ठिकाणी उत्साहात साजरी. रावेर येथे आंबेडकर जयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन. पक्षी बचाव मोहिमेअंतर्गत रावेर येथे मान्यवरांच्या हातून कुंड्या वाटप. रावेर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी रावेर शहरात सर्वत्र ठिकाणी मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्राचीन रोकडा हनुमान मंदिर तसेच लंगडा मारुती मंदिर या ठिकाणी मित्रमंडळातर्फे भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. माननीय डॉक्टर मनोहर जाधव यांनी आंबेडकर चळवळीची दशा व दिशा या विषयावर रावेर येथील जिमखाना हॉल येथे जाहीर व्याख्यान घेण्यात आले होते. सर्व प्रतिष्ठित नागरिक मंडळी व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. असं प्रश्न काय निर्माण होतो याच्या उलट आपण काय म्हणलं पाहिजे, माणूस आपला आहे, माणूस महत्वाचा आहे आणि तो आपला आहे. माणसाला जर तुम्ही महत्व दिलं तर मानवी मूल्याला महत्व प्राप्त होतं आणि मानवी मूल्यासाठी हा सगळा संघर्ष आहे. गौतम बुद्धापासून ते गाडगेबाबांपर्यंत की माणसाला माणूस म्हटलं पाहिजे, त्याला माणूसपणाची प्रतिष्ठा दिली पाहिजे. जात धर्म भाषा लिंग प्रदेश याच्या संदर्भात माणूस ओळखला जात नाही. रावेर येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकात पक्षी बचाव मोहिमेअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमास पक्षीमित्र पिंटू महाजन, योगेश महाजन व इतर मान्यवर व प्रतिष्ठित नगरसेवक नगराध्यक्ष उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात मान्यवरांच्या हातून कुंड्या वाटप करण्यात आला. आल्या होत्या. सालाबाद प्रमाणे पिंटू महाजन यांनी जो आयोजित केलेला आहे आणि त्याला दिवसेंदिवस असा उत्कृष्ट असा प्रतिसाद सर्व स्तरातून मिळतोय. तर आपण सर्वांनी आणि त्याला सर्वांचा हातभार आपला लागतोय ही मोठी गोष्ट आहे. मी या ठिकाणी सांगेल की जर आपल्याला पक्षी वाचवायचे असतील
पक्षी जगवायचे असतील तर आधी झाडं लावणं हेच सुद्धा मोठं महत्त्वाचं काम आहे. जर प्रत्येक ठिकाणी झाड असलं त्या ठिकाणी पक्षी बसेल, सावली त्या ठिकाणी तयार होईल. ज्या पद्धतीने आपण एखादी मोटरसायकल, आपली गाडी जर आपण कुठे घेऊन जातो तर आपण तिथे आधी सावली बघतो आणि ज्या ठिकाणी झाड असेल त्या ठिकाणी झाडाच्या खालती आपण आपल्या अधिकाराने ते गाडी लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच चालू केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व तिरुपती ॲग्रो प्लॅट्सचे मालक दिलीप अग्रवाल यांनी स्वीकारले. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, आमच्या खानदेश माली महासंघ व सर्व मित्र परिवारातर्फे. तसेच मी ज्ञानेश्वर काका रावेर पस कार्यालयामध्ये फिल्म स्टाईल हाणामारी. सभापती दालनामध्ये पोषा अधीक्षक व शिक्षक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांकडे आपली गऱ्हाणी मांडली असता त्या ठिकाणी जीप सदस्य अमोल पाटील, PK महाजन, जितेंद्र पाटील, संदीप साबळे व विजय चौधरी यांच्यासमोर अधीक्षकासमोर गऱ्हाणी मांडत असताना पोषा अधीक्षक अजित तडवी हे शिक्षक भूषण चौधरी यांच्या अंगावर धावून येऊन दोघांमध्ये फिल्म स्टाईल हाणामारी केली. तर सभापती दालनातील खुर्च्या, टेबल याचे खूप नुकसान झाले असून टेबलाच्या काचा या सर्व फुटलेल्या असून आरोपी विरुद्ध भूषण चौधरी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. तसेच आमच्या इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी घेतलेला एक आढावा पाहूया, त्याची एक झलक. बरोबर, तुम्ही मी सांगतो तुम्ही अशा कारवाया झाल्या मग त्याच्यामुळे हे सर्व मानसिक मी काय म्हणतो तुम्हाला एका व्यक्तीमुळे आले नाही एवढे लोक मुख्याध्यापक कोण कोण हजार आहे यांनी प्रयत्न करावा भूषण बाहेर काढायचं. आमच्यापैकी एक तरी शिक्षक बाहेर काढा तर मी बोलेन भूषण चौधरीला बाहेर काढा म्हणजे काही असं मी सांगतो त्यांचं माझी काय वाद. 3 महिन्यापूर्वी या संबंधित व्यक्तीने मला पंचायत समितीमध्ये बोलवलं. मी गेलो, बसलो, म्हणे बाबा आपल्या तालुक्यामध्ये शालेय पोषण रावेर पंचायत समितीमध्ये या ठिकाणी अधीक्षकाने एका शिक्षकाला खुलेआम या ठिकाणी पंचायत समिती सभागृहामध्ये सभापतीच्या कक्षामध्ये चर्चा करत असताना त्यांना खुलेआम मारहाण केली आहे. याबद्दल या अधीक्षकाने त्यांना मारहाण केल्याचं कारण यांनी या ठिकाणी सांगावं असं आज या ठिकाणी आज सर्व शिक्षकांची मागणी आहे. मला भूषण चौधरी यांनी मारहाण केलेली आणि तुम्ही उलटे आरोप माझ्यावर करता आहात. त्याच्यानंतर मी आदिवासी असल्यामुळे ते भूषण चौधरी बिलकुल या ठिकाणी सर्व पंचायत समिती सदस्य सन्माननीय सर्व प्रमाणपत्र सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांच्या समोर तुम्ही मारहाण केलेली आहे सर्वांचं म्हणणं आहे. आम्ही आरोप करत नाही. निवड मी आदिवासी असल्यामुळे त्यांना सहन होत नाही, त्याच्यामुळे ते दादागिरीचे दाखवत आहेत मला आणि राजकीय दबाव आणत आहेत. आणि कुठलाही राजकीय दबाव नाही आहे. या ठिकाणी चर्चेसाठी सर्व शिक्षक आलेले आहेत आणि शिक्षकांनी त्या ठिकाणी त्यांचा न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तीला या ठिकाणी मारहाण झालेली आहे त्यांचं सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांचा आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करू. सर, आम्ही यांना प्रश्न विचारत होतो. सगळे मीटिंग झालेली होती, सर्व पदाधिकारी बसलेले होते. हे माझ्याशी काय बोलले मी फक्त पदाधिकाऱ्यांना सांगत होतो. या व्यक्तीने उठलं डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणि सर्वांनी बघितलेलं, सर्वांच्या समोर शूटिंग झालेली आहे. मी इतक्या लांब होतो, हे इथे बसलेले होते, उठलं डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली यांनी आणि आई बनवून शिवाय घातल्या संबंधित व्यक्तीने सगळ्यांच्या समोर. या ठिकाणी पंचायत समिती सभा सदस्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन या. एक मिनिट. आमच्या समोर आम्हाला असं वाटतं की तुम्ही दोन्ही एका ठिकाणी येऊन सर्व व्यवस्थित मार्ग निघायला पाहिजे. आम्ही त्याकरता प्रयत्न करण्याकरता इथे बसलेलो आहे. तुम्ही हे असं करणं योग्य आहे काय सगळे?
हे जे झालं प्रकार चांगला आहे का? मी आल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ही व्यक्ती असेल तर बोलणंही उचित. अरे मग आता आम्ही तुमच्या नुसतं बघता यांच्याकरता की नको पाहिजे, आमच्या तालुक्याच्या दृष्टीने चांगला विषय नाही हा. हो ना. आला लक्षामध्ये आम्ही ते मार्ग काढण्याकरता तुमच्याकडे इथे बसलो साहेब. आणि हे चांगलं आहे का? अरे हे एका ठिकाणी बसून मार्ग काढायचा प्रकार आहे ना. इथे तुम्हाला असे बोललो की समंजस्य कुठे झाला पाहिजे. अधिकार आमच्या, मी जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत सदस्य, आम्ही समोर बसलेले असताना इथे सर एकट्या पदाधिकाऱ्यांसमोर मारताय म्हणजे भूषण चौधरीला एकट्या ते काही करू शकता. आला का लक्षामध्ये? आता तुम्ही त्याचं काही करू शकता, ते तुमचं काही करतील, चांगली गोष्ट आहे काय? मला सांगा ना. अहो तुम्हाला दोन्हीलाही तकलीफ झाली, आम्हाला तकलीफ आहे ती. तालुका आमचा आहे ना, आम्हाला इथे काम करायचं आहे. आम्हाला इथे काम करायचं, आम्हाला दोन्ही अधिकारी सारखे आहे. आम्ही त्यांची बाजू घेतली, तुमची बाजू घेतली आहे. आम्ही दोन्हीची बाजू घेऊन सगळं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. मग ते सांगतो साहेब चांगलं नाही, घडलंय बरोबर नाही. आपण एक क्लासून अधिकारी आहे, चांगलं नाही साहेब. एक क्लासून अधिकारी आहे, तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना मारहाण करता म्हणजे अजून एवढ्या याच्यापेक्षा दादागिरी काय म्हणायची तुमची? हे बघा आधी, त्याच्यानंतर या ठिकाणी पंचायत समिती सभासद सदस्य या ठिकाणी उपस्थित असताना त्यांच्या समोर या ठिकाणी संबंधित शिक्षकाला मारहाण झालेली आहे. तरी आपण पंचायत समिती सदस्य आमच्या ठिकाणी म्हणून जाणून घेऊया. गरज होती का त्यांना मारायची? मग आता मारायची गरज होती, पाहो काय वर्तन, मग त्यांचं उत्तर द्यायला पाहिजे होतं ना. गुन्हा दाखल करणार आहे. या ठिकाणी समक्ष पंचायत समिती सदस्य आणि सभापती जिल्हा परिषद सदस्य यांच्या समोर एका शिक्षकावरती खुलेआम मारहाण झालेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल सर्व तुमच्या मीडियाच्या समोर मारण्याची ताकद कोणी जर ठेवत असेल आता शिक्षकांना, तर त्यांना काय करायला पाहिजे? या ठिकाणी सर्व पंचायत समिती सदस्य सन्मान्य पदाधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी संबंधित शिक्षकाला जी खुलेआम मारहाण झालेली आहे त्या समर्थनार्थ ज्या अधीक्षकांनी त्यांना मारहाण केली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्या शासकीय मालमत्तेची सुद्धा त्यांनी या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. या संबंधात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा मागणी या ठिकाणी केलेली आहे. ब्लॅकमेलिंग करणे हे यांचा जुना धंदा आहे आणि हा धंदा ते आता तुमच्या समोर बोलत आहेत की आम्ही याची नॉर्मल जरी बोलत असलो तरी मोबाईल ऑन ठेवायचा, त्याची रेकॉर्डिंग करायची आणि आता तुमच्या समोर बोलत आहेत की रेकॉर्डिंग केलेली आहे. त्यांच्याबद्दल तक्रारी त्यांच्या अशा आहेत की पैसे मागतात आणि ते तक्रारी होतात. यांचा इथे आम्ही सर्व वाद ऐकून घेत होते. हे उठले आणि डायरेक्टली शिक्षकांना त्याचे रेकॉर्डिंग पण आहे आणि त्यांनी शिबिरात केलेली काय बोलले त्याची माझी रेकॉर्डिंग. तुम्हाला जे काय सांगायचे तुम्ही पण चला आणि संबंधित जे शिक्षक आहेत ते पण चला. आणि हे आमच्या शासनाच्या त्याच्या आधी सीओ साहेबांचं जे निवेदन पाठवलेलं आहे, तुमच्या पोलीस स्टेशनचं निवेदन तयार आहे, त्याची कॉपी पण सोबत. पंचायत समितीच्या याच्यामध्ये तुम्ही दुसरं वळण देऊ नका, सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका. विनंती माझी विनंती आहे तुम्हाला. इथे मला जातीवाचक बोलले असं बोलले हे चुकीचं आहे. माझं मत तेच आहे, मग आमचं म्हणणं तेच आहे. हा तुमच्या वैयक्तिक आहे. तर पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रावेर येथे हनुमान जयंती सर्वत्र ठिकाणी उत्साहात साजरी. रावेर येथे आंबेडकर जयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन. पक्षी बचाव मोहिमेअंतर्गत रावेर येथे मान्यवरांच्या हातून कुंड्या वाटप. रावेर पस कार्यालयामध्ये फिल्म स्टाईल हाणामारी. आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा www.indianewsexpress.in वर आणि यूट्यूबवर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.